इयत्ता 6वी इतिहास पाठ 8वा मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, सांगा. पाहू. 1. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे. उत्तर कुशाण. 2. कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर. उत्तर कनिष्कपूर. 3. वीणावादनात प्रवीण असलेला राजा. उत्तर समुद्रगुप्त. 4. कामरूप म्हणजे आत्ताचे आसाम. दुसरा प्रश्न आहे, पाठातील नकाशाचे निरीक्षण करून गुप्तांच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावांची यादी करा. उत्तर दिल्ली, मगध आणि पटना. तिसरा प्रश्न, चर्चा करा व लिहा. 1. सम्राट कनिष्क. उत्तर कनिष्क कुशाण घराण्यातील एक महत्त्वाचा राजा होता. त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत केला होता. त्याने काश्मीरमध्ये कनिष्कपूर नावाचे शहर वसवले होते. त्याच्याच काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. 2. मेहरैली येथील लोहस्तंभ. उत्तर हा लोहस्तंभ दिल्लीजवळील मेहरैली येथे असून तो दुसऱ्या समुद्रगुप्ताच्या काळातील मानला जातो. सुमारे 1500 वर्षांहून अधिक जुना असूनही हा स्तंभ आजही गंजलेला नाही. यावरून प्राचीन भारतातील धातुशास्त्र किंवा तंत्रज्ञान किती प्रगत होते हे सिद्ध होते. चौथा प्रश्न आहे, पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची यादी करा. उत्तर मिलिंदपन्न, मिनॅंडर, बुद्धचरित व वज्रसूची अश्वघोष, हर्षचरित बाणभट्ट, रत्नावली हर्षवर्धन, राजतरंगिणी कल्हण. पाचवा प्रश्न आहे, गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांचा तुलनात्मक तक्ता पुढील मुद्द्यांच्या आधारे तयार करा. मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे, संस्थापक. गुप्त घराण्याचा श्रीगुप्त, वर्धन घराण्याचा प्रभाकर वर्धन. राज्यविस्तार. गुप्त घराण्याचा राज्यविस्तार आसाम ते पंजाब आणि तामिळनाडूतील कांचीपर्यंत, मावळा, गुजरात व सौराष्ट्रही जिंकले होते. वर्धन घराण्याचा राज्यविस्तार थानेसर येथे स्थापना, नेपाळ, नर्मदा नदी, आसाम आणि गुजरातपर्यंत. मुख्य कार्य. गुप्त घराण्याचं वायव्येकडील व श्रीलंकेच्या राजांशी मैत्री, प्रगत धातू तंत्रज्ञान उदाहरणार्थ लोहस्तंभ. वर्धन घराण्याचं मुख्य कार्य साम्राज्य विस्तार, प्रशासनात सुधारणा, व्यापारात भरभराट, प्रजेच्या हितासाठी संपत्तीचा वापर. सहावा प्रश्न आहे, पुढील शब्दकोडे सोडवा. उभे आणि आडवे शब्द भरून शब्दकोडे सोडवून दाखवले आहे.